शिमगाडे. मी पण हात जोडू शकतो? हो नक्कीच. हाय. हाय. निरोप घ्यायला आलो होतो. 2-3 दिवसासाठी जोधपूरला चाललोय. तेच सांगायला आलो होतो. ओके. टेक केअर. यू टू. निघतो. Thanks for everything. बॅग बरेच राहिले ना रात्री. हो काल खूप होमवर्क होतं. आता सरशी भरून टाकायची बॅग. सकाळी मग घाई होत नाही मला. आणि काय वेण्या वेण्या पण नाही घातल्या अजून. अय्या आई वेड्या. अगं हो आहे मी इथेच. केवढ्या ना ओरडतेस साक्षी. मला काय माहिती आता तर नव्हती. आई वेड्या. हो आई वेड्या. अगं सोडल्यास का आधी. अरे हा नाही नको नको. आता उशीर होईल. ते आहे ते नीट करा. चला जरा वेळेचं भान ठेवा. कोणाला सांगतोस. साक्षीला. हा साक्षी जरा वेळेचं भान ठेवत जा ग उद्यापासून. आता आहे त्यातच ऍडजस्ट करते. आई दारापर्यंत सोडायला तरी ये. साक्षी लहान आहेस का आता. जायचं आपलं आपण. ते इम्पॉर्टंट आहे का. आईनी गेट पर्यंत सोडायला येणं इम्पॉर्टंट आहे का. अमित मी रोज 24 तास त्यांच्या दिमतीला असते. एक दिवस मी माझ्या मैत्रिणींबरोबर चॅटिंग करते ते एवढं काही नकोय बोलायला. हा तेच कशाला कशाला बोलतेस तू. जरा वेळेचं भान ठेवा उद्यापासून. तुला सांगतोय मी. वाजले किती बघ. माग चला चला लवकर. नशीब स्वतःच्या तरी वेण्या घालून झाल्या.
पण आपण जे 2 पर्याय शोधलेत ना त्याच्यावरतीच आपण फक्त विचार करतोय. पण सतीशच्या डोक्यात काहीतरी असेलच ना, त्याच्याशी बोलायला हवं. शिवाय अर्चू आणि विजयालाही सांगायला हवं ना, विचारायला हवं त्यांना. त्यांनी आता पहिल्यांदा येऊन आपल्याला सांगितलंय ना एवढं. आपल्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण करूया. कदाचित अर्चू विजयाला तो स्वतंत्रपणे सांगणार असेल, त्यांच्याकडनं वेगळ्या आयडिया घेणार असेल. हो तेही आहेच म्हणा. नाही बरं, मी ही खर्चाची यादी काढली आहे, ती एकदा बघा तुम्ही. बघ करेक्ट आहे, पण ही फक्त लागणाऱ्या मालाच्या खर्चाची यादी आहे. हो म्हणजे शिलाई कामगारांचा खर्च मी काय काढलेला नाहीये. मला नाही हो कल्पना ते किती पैसे घेतात वगैरे. अहो विजय आहे की आपली, तिच्याकडे 1-2 बचत गट आहेत. ती नाही का हँडीक्राफ्टच्या वेळेला कॉन्ट्रॅक्टवर त्यांच्याकडनं कामं करून घेते. विजय बघेल हे सगळं. ऑल राईट, ते आपण फाइंड आउट करूया. या व्यतिरिक्त जागेचं डिपॉझिट, जागेचं भाडं, इलेक्ट्रिसिटी, फर्निचर हा सगळा खर्च गृहीत धरायला लागणार आहे. त्यानंतर विक्रीची गणितं आणि त्याच्यानंतर नफा तोटा. बापरे, एवढं सगळं? हा. मरू दे ना, कशाला नसत्या भानगडी. द्या इकडे. ए लगेच काय कच करते? हो अगं धंदा म्हटलं की नफा आणि तोटा असणारच ना. अरे सतीश एवढ्या उत्साहाने काहीतरी करण्याचं म्हणतोय तर त्याला आपण सपोर्ट नको करायला? मग अरे एक वेगळं वळण, आपल्याला एक नवीन ऑक्युपेशन मिळेल ना. अरे प्रॉफिट होणारच, याच जिद्दीने उतरायचं, पण थोडासा तोटा सहन करायची तयारी ठेवून उडी मारायची. मग सतीशला दुकान काढण्यासाठी ग्रीन सिग्नल देऊन टाकूया. चालेल. सतीशचं दुकान? सर, बोला मॅडम. ऍडमिनचे मिस्टर उत्पात भेटले होते. मेघनाची बातमी खरी आहे. हेगडेच्या आईचं ऑपरेशन ठरलंय, किडनी ट्रान्सप्लांट. हेगडे UK वरनं परत येतोय. अच्छा, हे कारण होतं तर. हेकडे स्कॉलरशिप सोडून परत येतात हे एवढंच कळलं होतं आपल्याला. एकुलता एक आहे तो, आणि त्यात वडील नाहीये. आईवर त्याचा खूप जीव आहे, म्हणून तो स्कॉलरशिप सोडून परत येतो, यात काही नवल नाही. हो पण म्हणजे आता त्यांच्या जागेवर काम करत असलेल्या मेघना मॅडमना एकतर पुण्याची ट्रान्सफर ऍक्सेप्ट करायला लागेल, नाही तर नोकरी सोडून द्यायला लागेल. हे कन्फर्म आहे. सर, मला वाटतं मेघनाला याची पूर्वकल्पना द्यायला हवी. अगदीच अनपेक्षित आहे ना हे. हो. ही बघ आलीच. काय झालं मॅडम? काही झालं नाही, म्हणजे होतंय, बट टेक इट इझी. अरे बापरे, टेक इट इझी म्हणताय म्हणजे काहीतरी गंभीर दिसतंय. सर, हा म्हणजे तुम्ही ज्यांच्या पोस्टवर काम करताय ना ते हेगडे परत येत आहेत. काय? अगं म्हणजे ते हेगडेची आई आहे ना. आता तुमची पोस्ट टेम्पररी असल्या कारणामुळे तुम्हाला इथे सामावून घेणं कठीण जाईल. हा तुमची ट्रान्सफर होऊ शकते रिसर्च सेंटरला. म्हणजे रिसर्च सेंटर आहे पुण्याला, हिंजेवाडीला. काय? पुण्याला? हो. विजया, 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 हे बघ मी काय. हे बघ अर्चू, श्वेताने काय विनोद पाठवलाय. बघू बघू. त्यामुळे तिला पण कवितेतूनच उत्तर देते. ए विजया, त्या अजय बात्राच्या पार्टीचं इन्व्हिटेशन आलंय गो. आलं ना? दरवर्षी येतच ना ते. हो, सतीशचा क्लायंट आहे ना ग तो. खूप बिझनेस देतो त्याला आणि कोट्याधीश आहे. त्यामुळे आता अॅनिव्हर्सरीची पार्टी काय हे फक्त निमित्त आहे ग त्याच्यासाठी. आणि दरवर्षी ना त्याच्याकडे खुर्च्यांची थीम असते. हो, दरवर्षी काहीतरी वेगळं वेगळंच असतं. मागल्या वर्षी ते काहीतरी गरुडांच्या खुर्च्या वगैरे असं काहीतरी होतं ना ग? हो,
म्हणजे ना सगळ्या खुर्ची अशा गरुडासारख्या केल्या होत्या, म्हणजे असे पंख असं प्रॉपर सगळं केलं होतं. म्हणजे त्या खुर्चीत बसलो ना की असं वाटायचं की आपण गरुडावरच बसलोय की काय. पण एवढ्या खुर्च्यांचं नंतर करतो काय देव जाणे. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. पण आता ह्या वर्षी काय असणार आहे ह्याची मात्र एक्साइटमेंट आहे मला. काय चाललंय? काय ग, काय झालं? त्या श्वेताचे जोक म्हणजे ना, बघ ना अर्जू, वेडी आहे का ग जरा ही? कम्प्लीट क्रॅक. ए आता बरं ते जरा जाऊ दे, तू माझं ऐक जरा. अगं ऐकते ना मी, तू बोल. तू ते बाजूला ठेव आणि हे बघ. हे बघ, त्या अजय बात्राच्या मिसेस साठी ना मी ब्रँडेड पर्स आणि ब्रँडेड मेकअप किट ऑर्डर केलंय. मस्त आहे ना? हो ग, खूपच छान आहे. नाही, आणि ब्रँडेड आहे म्हटल्यानंतर काही टेन्शनही नाही ना. हो अगं, आणि ना त्यांच्यासाठी कसं जरा ब्रँडेडच घ्यावं लागतं ना. म्हणजे ब्रँडेड कसं महाग असतं, असं म्हणजे किंमत एस्टॅब्लिश होते ना, त्यामुळे टेन्शन नसतं. आणि त्या लोकांसाठी ना ते जास्त महत्वाचं असतं. तिथे काय भावना बिवनांना काही महत्व नसतं. त्यामुळे ही बघ, ही पर्स आणि हे मेकअप किट मस्त आहे ना ग. हो ग, दोन्ही गोष्टी छान आहेत. म्हणजे असं इम्प्रेसिव्ह आहे नाही का. अगं खूप इम्प्रेसिव्ह वाटते अर्जू. ए पण त्याच्यासाठी काही घेतलंस की नाही? हो हो घेतलंय घेतलंय, थांब थांब मी दाखवते तुला. हा ही बघ, हे ना ट्रॅव्हलर्स किट घेतलंय. म्हणजे याच्यामध्ये 2 नॅपकिन्स, 2 शेविंग क्रीम्स, त्याच्यानंतर शू बॅग आणि हे असं सगळं एकदम असं ब्रँडेड आहे. ओके नाही, छान वाटतंय ना. खरंच ग, खूप छान आहे. पण अर्जू, हे सगळं महाग असेल ना ग? अगं महाग आहे, पण मी हे सगळं ऑनलाईन मागवलंय ना, त्यामुळे 22.5% डिस्काउंट मिळालाय. आता बोल. काय सांगतेस काय अर्जू? येस. ए मला पण दे ना ती लिंक, आमच्या ग्रुपवर टाकते मी लगेच. हो हो चालेल चालेल, थांबा 1 मिनिट. पण ना जरा बघून लिही, कळलं का. स्पेलिंग चुकायला नको, नाहीतर मग ती साईट ओपन होत नाही. हो, हा हे बघ मी पाठवले, चेक कर, आलं असेल तुला. आली 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 आली. आणि हल्ली ना सगळे ऑनलाईनच शॉपिंग करतात. म्हणजे ते उठा, मार्केटमध्ये जा, 100 दुकानं शोधा, मग त्याच्यानंतर ती सगळी गर्दी, आणि मग बाहेर गेलं ना की खाण्यापिण्यामध्ये सुद्धा जास्तच खर्च होतो. त्यामुळे आता हल्ली ते नको, म्हणून घर बसल्या कसं आरामात हवं ते शॉपिंग करता येतं. मी पण शेअर केली. ए हर्षू, अगं तू ऑनलाईन मागवलेल्या कुर्तीज आणि लेगिन्स दाखवलेच नाहीस मला. अगं कारण आल्याच नाहीयेत त्या. म्हणजे? अगं म्हणजे 48 आवर्स मध्ये डिलिव्हरी येणार असं सांगितलंय त्यांनी, आणि अजून 48 आवर्स व्हायचेत. त्यामुळे संध्याकाळपर्यंत नक्की येतील. आणि नो ती मस्त कलर कॉम्बिनेशन आहे. वाव. हो ग. हे भर चल, मी जाते वर, इडलीचं वाटायचंय. ए आणि हो, उद्या ब्रेकफास्टला काहीही करू नका, कारण मी सगळ्यांसाठी इडल्या करणार आहे. हो काय आहे ना, 3 कुर्तीजवर 2 कुर्तीज फ्री आणि 3 लेगिन्सवर 2 लेगिन्स फ्री, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना पार्टी देणार आहे इडलीची. आणि माझं फर्स्ट ऑनलाईन शॉपिंग. मस्त ना. काही चाललेलं. मरू दे, तिच्याशी बोलण्यात काय अर्थच नाहीये. ए मी जाते ग. ए आई, काहीतरी खायला दे ना ग, भूक लागलीये खूप. काहीतरी खायला दे ना. अगं साक्षी, डबे भरलेत ना, घे. डब्यांमध्ये सगळं आहे, लाडू आहे, शंकरपाळ्या आहेत, बेसनाच्या वड्या आहेत, तुला पाहिजे ते घे. ते नको, त्याने खूप बोर होत. काहीतरी उपमा किंवा उकड दे ना करून गरमागरम. थांब ग साक्षी, काय बुडबुड करतेस? काय ग, तोंड वाकडं करायला काय झालं? बघ ना ग माई आजी, मी आईला सांगते मला काहीतरी उपमा किंवा उकड करून दे, तर ती चॅटच करत बसलीये. अगो बाई. साक्षी, रोज देतेस ना ग मी तुला काहीतरी गरम करून. माई तुम्ही मला सांगा, एखाद्या दिवशी लाडू खाल्लं तर काही बिघडणार आहे का हो? ए बाई, तुमचं तुम्ही काय ते सोडवा, मी नाही तुमच्या भानगडीत पडणार. हल्ली बघ तेव्हा चॅटच करत असते आई. हो ना. का करू नये ग साक्षी? तुम्हाला मैत्रिणी आहेत ना, तशा आम्हाला पण आहेत मैत्रिणी. आणि तुम्ही नाही तासन तास बोलत मैत्रिणींशी?
एक दिवस मी माझ्या मैत्रिणीशी बोलते तर हे बघा कशी बोलून दाखवते. बरोबर आहे. आणि त्या सुद्धा किती वर्षांनी भेटल्यात अहो मैत्रिणी माझ्या. एखाद्या दिवशी तुला लाडू खायला काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाहीये मला. तेच. पण मी नकोय म्हंटल ना लाडू. साक्षी मला प्लीज चिडायला लावू नकोस हं? हा. आणि भूक लागलेला माणूस असतो ना तो जे समोर येईल ते खातो. बरोबर. मला हे हवंय ते नकोय असं नाही करत. जा शहाणी माझी बाळ, खा बरं लाडू. चल चल. नाही आजी. आणि प्लीज रडक्या तोंडाने आजीकडे बघू नकोस. हं? अशीच करते नेहमी. हो ना ग, अशी कशी तुझी आई ग? काय चाललंय? साक्षी अगं केवढा कांगावा करतेस तू. माई आपण एवढा जीवाचा आटापिटा करतो यांच्यासाठी हो, हो. आणि काय आहे का किंमत बघा यांना. अजिबात नाही. बरं बरं बरं, मी घेते हा रव्याचा लाडू. रव्याचाच आहे ना? हो. बघ कशी ग माझी शहाणी बा. जा, उगीच बडबडत असतेस तू हिला. तू कर चॅट हा, मी खाते लाडू. जा खा. जा ग माझी शहाणी बा. नाही नाही, मला दिसतंय कुठे काय. हे मलाही आण ग रव्याचा लाडू. हा. यस मैम, क्या आज्ञा है? आज्ञा? काश हम तुम्हें आज्ञा देते और आप पालते. हा 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 हा, वा 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 वा. इतकी परफेक्ट राष्ट्रभाषा ऐकून ना माझे कान धन्य झाले. ए काही बोलू नकोस हा आदित्य. मला पण माहिती तुझं हिंदी किती चांगलं आहे ते. अरे मेम साहब, हमारी हिंदी बहुत दुरुस्त है. आप काम की बात करो. हाँ, इधर बहुत काम है हमें. अच्छा काम की बात. ओके. आदित्य माझी ट्रान्सफर होती है. मेघना, वेळ जात नाही का तुझा? काम आहेत मला इथे. ओके. नहीं नहीं, आपने बोला काम की बात करो इसलिए सीधा काम की बात की. नहीं नहीं पण ठीक आहे, तू तुझं काम कर, मी ठेवते फोन. ओके बाय. हॅलो 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 हॅलो. हे काय चाललंय तुझं नक्की? अगं खरंच काम आहेत मला इथे. अरे पण मी टाइमपास नाही करते आदित्य, खरंच सांगतेय. काय खरं सांगते? अरे खरंच माझी ट्रान्सफर होतीये. म्हणजे तशी शक्यता निर्माण झाली आहे. काय? आता हे काय मध्येच? आर यू सिरियस? अरे हो बाबा, खरंच. मेघना, बघ, दिस इज नॉट फनी. हसू नकोस यार, मला नीट सांग काय ते. अरे बाबा खरंच. म्हणजे तसं अजून ऑफिशियली कळलेलं नाहीये, पण नाईक सर आणि मंजरी मॅम म्हणाल्या मला आत्ताची जी पोस्ट आहे ना, मग आता आता काय, आता काय विचारण्यासाठीच फोन केला ना तुला. बरं ठीक आहे, आता घरी आल्यावर बोलूया. चल बाय. ओके बाय. ट्रान्सफर? यार किती वेळ लावतात ना हे. अगं कशाला एवढ्या फेऱ्या मारतेस? नाही म्हणजे तू फेऱ्या मारून डिलिव्हरी लवकर येणार आहे का? अगं नाही ग माई, पण एव्हाना यायला हवी होती ना. मला इतकी उत्सुकता लागली माहितीये. अगं माई, 3 लेगिन्स आणि 3 कुर्ती, 2वर 1 फ्री. आता बोल. तर येतील तेव्हा खरं ना. ए शी. काय ग माई, तुम्ही ना सगळे मला डिस्करेज का करता एवढे? असं? तुला इतकी घाई लागली ना म्हणून चिडवते तुला. त्यापेक्षा तू फोन कर बघू त्यांना. कर फोन. नको नको नको, फोन नको. एक तर फोन लागत नाही आणि बरं चुकून फोन लागला तर अमक्यासाठी 1 दाबा, तमक्यासाठी 2 दाबा. अगं असंच करत बसतात आणि असं बोलता बोलता ना दुनिया घुमवतात.
अगं त्यापेक्षा वाट बघितलेलीच बरी. अगं पण तेवढं तर करायलाच हवं ना आता. थोडं जाऊ ना. तुम्हाला डायरेक्ट इथे काय बोलवलंस? हो, कारण वर तुझं चहा पाणी कोण करणार मी खाली असताना. म्हणजे तू ते ठीक आहे, पण तू इथे काय करतेस? अरे ती डिलिव्हरी यायची आहे ना. काय हा, डिलिव्हरीची वाट बघतेस? अरे देवा. ए माई हा बघ कसा करतो. सतीश, अर्चो आता चल वर. ही बातमी अख्ख्या जगाला कळली असेल आणि तो माणूस खाली आला तर माई पाठवतील ना त्याला वर. मग अरे हो की, म्हणजे ऍक्च्युली हे मला सुचलं होतं बरं का, आधी लक्षात आलं होतं माझ्या, पण त्या एक्साइटमेंट मध्ये विसरून गेले. ए चालेल चालेल चालेल, मी येते वर. माई पाठव पाठव वर पाठव. मयू, हॅलो. अगं मयू, घरातल्या घरात कसला फोन करतेयस? अगं आई, तुझं कुरिअर आलंय. अर्चना दुसारे म्हणून विचारतायत ते. लवकर ये तू. हो, आले 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 आले. त्यांना सांग सांग. थांब थांब थांब. हा, एक मिनिट. आले 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 आले. कोण आलाय वरती? काय झालंय? माझं कुरिअर आलं. कुरिअर आलं का एकदा? आले आले. चला. माझी 3 कुर्ती झाले. अगं हो, जरा जपून, पाय मुरगाईल परत. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे या मुली पुढे. सतीश, तू आमच्या मुलीला कसं सांभाळतोस ना, तुझं तुला माहित रे बाबा. माई आता तुम्हीच बघा म्हणजे झालं. हो माई, मी ताजा तवाना का असतो त्याचं हे रहस्य आहे, कळलं ना? आलोच.